नांदेड़ शहर के वज्राबाद एरिया में एसपी ऑफिस के करीब में स्काई पैथ लैब का इनॉग्रेशन हुआ। यह इनॉग्रेशन एक्स एमएलए डीपी सावंत के हाथों हुआ। इस ओपनिंग सेरेमनी में एक्स एमपी भास्करराव पाटिल खतगांवकर, एक्स एमएलए डीपी सावंत, शिवसेना डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट दत्ता पाटिल कोकाटे एंड अदर चीफ गेस्ट आए थे। अब नांदेड़ में कैंसर समेत सभी बीमारियों की जांच होगी और वो सिर्फ स्काई पैथ लैब में कंप्लीट पैथोलॉजी सॉल्यूशन है। डॉक्टर बालाजी मोरे एमडी पैथोलॉजी टाटा मेमोरियल सेंटर मुंबई का एक्सपीरियंस रखते हैं और वो इस लैब में अपनी सर्विस देंगे। आज नांदेड येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्काय पॅथ लॅबॉरेटरी डॉक्टर बालाजीराव मोरे यांची सुरू झालेली आहे। त्याचं उद्घाटन आत्ताच झालेलं आहे। डॉक्टर बालाजीराव मोरे हे टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबई येथे 4 वर्षाची पॅथॉलॉजीची डिग्री घेऊन नांदेडला आज लॅब त्यांनी थाटली आहे। याचा खरोखरच मला आनंद आहे, कारण नांदेडकरांसाठी ही एक खूप मोठी सुविधा होणार आहे। कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सर पॅथ लॅब असणं म्हणजे वेळेवर कॅन्सरचं निदान होणं आणि वेळेवर निदान झालं तर आजकाल कॅन्सरचे पेशंट्स बरेही होऊ शकतात, हेही समोर आलेलं आहे। पण वेळेवर निदान होत नाही। मला वाटतं या स्काय पॅथ लॅबमधून वेळेवर निदान होईल। सर्व आवश्यक ती सामुग्री त्यांच्याकडे आहे। पाठीमागे टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा त्यांचा अनुभव आहे आणि त्यामुळे ही स्काय पॅथ लॅब जी आहे ही नक्कीच नांदेडकरांसाठी वरदान ठरेल याची मला खात्री आहे। सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही स्काय पॅथ लॅबचा शुभारंभ योजिला आहे आणि येथील सर्व पाहुण्यांचे उपस्थिती पाहता त्यांचा प्रतिसादच आमचं मनोधैर्य वाढवेल भविष्यामध्ये। माझं पॅथॉलॉजी एमडी पॅथॉलॉजी टाटा हॉस्पिटलमधून झालं, टाटा मेमोरियल सेंटर मुंबई। मी सर्व टाईपचे पेशंट पाहिले, म्हणजे लोअर क्लास, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास। खरी परिस्थिती पाहता तिथं बरेच लोक फुटपाथवर म्हणजे ॲडमिशन न भेटल्यामुळं 2-2 महिने 3-3 महिने वेटिंग असायची त्यांना आणि रिपोर्ट्स पण त्यांना 10-10 दिवस लागायचे त्यांना। तर आता ही अत्याधुनिक सुविधा स्पेशली कॅन्सर ह्या रोगासाठी आपण नांदेडमध्येच त्याचा रिपोर्ट होईल आणि तो देखील 3 ते 4 दिवसात अगदी टॅट 10 दिवसाचा 3 ते 4 दिवसावर आलेला आहे। आणि मी तुम्हाला ह्या गोष्टीची शाश्वती देतो की अशा प्रकारची लॅब तुम्हाला नांदेड काय मराठवाड्यात देखील नाही भेटणार आणि ह्या असलेल्या फॅसिलिटीचा तुम्ही लाभ घ्यावा आणि सदैव तुमच्या सेवेत तत्पर असेल। नांदेडकरांसाठी एवढेच सांगणं आहे की स्काय पॅथ लॅबचं नाव जरी माहीत नसेल तुम्हाला, काही दिवसांनी माहीत होईल, पण एवढंच मला बोलणं आहे की तुम्ही जे ड्रीम काही लॅब मनामध्ये ठेवली आहे ती ड्रीम लॅब आहे। तुम्ही ह्या गोष्टीचा मनस्वी लाभ घ्यावा। एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। बालाजी गोविंदराव मोरे, डॉक्टर देगावकर हे माझा पुतणे आहे आणि आम्हाला देगावकरांना सर्वात अभिमान आहे की आमच्या गावातला MBBS MD डॉक्टर हा पहिला आहे आणि ते बी मला त्यातल्यात आनंद आहे की माझ्या वज्राबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माझ्या पुतण्याचा लॅब होतो, त्यात मला अजून आनंद आहे। आणि पूर्ण पोलीस खात्यातर्फे बालाजीला हार्दिक शुभेच्छा। पुढील काही अडचण पडली तर मी इथंच आहे वज्राबादमध्ये। धन्यवाद। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़।
दाखिलों के लिए डोनेशन नहीं, वाजबी फीस, आला तालीम याफ्ता अमला, कुदरती माहौल, बाउंड्री वॉल, पार्किंग की सहूलत और वॉचमैन। दाखिलों के सिलसिले में मजीद तफसीलात के लिए 9 से 12 बजे तक वक्त रहेगा। दाखिलों के लिए उजलत कीजिए बचपन प्री प्राइमरी इंग्लिश स्कूल, उबैद रेसिडेंसी, मालटेकरी रोड, नांदेड़। हामिला खवातीन और औरतों की दीगर इमराज, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश, बाँझपन, बच्चादानी की गांठों और अपेंडिक्स, हार्निया का इलाज और ऑपरेशन की सहूलत मौजूद। डॉक्टर खान सारा नुदरत माविन नर्सिंग होम एंड फर्टिलिटी सेंटर, चावल वाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलूर नाका, नांदेड़। फैशन साड़ी सेंटर में दूल्हा और दुल्हन से लेकर बच्चों तक के लिए बेहतरीन डिजाइन के कपड़े मौजूद। सिल्क साड़ी, कांजीवरम साड़ी, बनारस साड़ी, कॉटन साड़ी व रेडीमेड गरारा, शरारा और लांचा पंजाबी ड्रेस मटेरियल, जीन्स, टी शर्ट, शर्ट के अलावा कोट पैंट, शेरवानी दस्तयाब है। फैशन साड़ी सेंटर, श्रीनगर, वर्कशॉप रोड, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।